आषाढी पौर्णिमा हा बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र दिवस आहे. भगवान गौतम बुद्धांनी बोधगया येथे सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर सारनाथच्या ऋषीप्रताउद्या येथे पंचवर्गीय भिक्खूंना पहिले धम्मप्रवचन दिले. या पहिल्या प्रवचनाला धम्मचक्र प्रवर्तन सूत असे म्हणतात. या धम्मप्रवचनानंतर पंचवर्गीय भिक्खूंनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि अशा प्रकारे बौद्ध संघाची स्थापना झाली. पुढे अनेक भिक्खू संघात सामील झाले आणि बौद्ध धर्म दूरदूरपर्यंत पोहोचू लागला. संघाचा विस्तार झाल्यानंतर भगवान बुद्धांनी पावसाळ्यात भिक्खूंनी एका ठिकाणी राहून साधना, धम्माचा अभ्यास, विनयाचे पालन करावे अशी वर्षवासाची परंपरा सुरू केली. यामागचा उद्देश पावसाळ्यात भ्रमण करताना लहान जीवजंतूंना इजा होऊ नये तसेच भिक्खूंना अधिक सखोल साधना करण्याची संधी मिळावी हा होता. म्हणून आषाढी पौर्णिमा आपल्याला धम्माचा प्रचार, संघाची एकता आणि वर्षवासातील साधनातील महत्त्व